नमस्कार. मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. प्रशासकीय यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराची लागलेली कीड आणि त्या किडीच्या माध्यमातून परवाची घटना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एसीबीच्या जाळ्यामध्ये काही पोलीस कर्मचारी अडकले, तहसीलदार अडकले. एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांवरती कार्यवाही झाली पाहिजे. भ्रष्ट मार्गाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कार्यवाही झाली पाहिजे. ही या सरकारची, म्हणजे मला वाटतं गेल्या 70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भ्रष्टाचारावरती आसूड ओढण्याचं काम सुरू केलं आणि त्याच माध्यमातून बरेच अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये पकडलं गेलं. अशा लोकांना साईट पोस्टिंग दिल्या गेल्या आणि काही लोकांना निलंबित करण्यात आलं. हा एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याच्या कालखंडातला ही सत्ता आहे आणि कर्तव्य बजावत असताना मुख्यमंत्री हे भ्रष्टाचाराच्या विरोधात, अगदी भ्रष्टाचार अधिकाऱ्याची तक्रार गेल्यानंतर ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घेऊन संबंधितावर कारवाई करतात. हा राज्याचा पहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक लोक जेलमध्ये गेले. बुवाबाजीच्या बाबतीमध्ये देखील देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये अशोक खरातसारख्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा असलेल्या बुवावरती कारवाई झाली. अशा अनेक बुवाबाजी करणाऱ्या लोकांवरती कारवाई या कालखंडात झाली. ही महत्त्वाची आहे, कारण अनेक लोकांच्या टीका करत असताना की देवेंद्र फडणवीस हे हिंदू धर्माच्या माध्यमातून अपप्रचार करतात, हिंदू मुस्लिम करून सत्तेत येतात, अशा भूमिका जरी कोणी मांडत असेल, ज्यांना या संदर्भात पूर्णपणे माहिती नाही अशी ही मंडळी आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या काळात ज्या बुवाबाजीवरती, अंधश्रद्धेवरती ज्या कारवाई झाल्या त्या कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या कालखंडात झालेल्या नाहीत. अशोक खरातसारख्या माणसाला जेलमध्ये डांबण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि त्याचबरोबर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यापुढे येणाऱ्या तक्रारी देखील दखल घेतील. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती त्यांच्या नाकावर टिचून भ्रष्टाचाराचं थैमान मांडणारं पश्चिम उपविभाग, मुंबई साभा विभागाचे कार्यकारी अभियंता डावखर यांनी केलेला उद्योग, त्यानंतर आलेले हे सगरे नावाचे उपअभियंता आणि या सर्वाच्या माध्यमातून शाखा अभियंता असलेला पाथरवट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. सह्याद्री रेस्ट हाऊसवरती ज्या पद्धतीनं खर्च करण्यात आला तो खर्च पाहता देवेंद्र फडणवीसजी सह्याद्रीसारखी दुसरी इमारत पुन्हा आपण राज्यामध्ये तयार करू शकलो असतो, इतका खर्च यांनी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामावर केलेला आहे. पत्र्याचे रोप, म्हणजे रोप सिलिंग आहे ते बदलण्यात आलं. 10-15 वर्ष रोपलेला काही होत नसतं, परंतु या पाथरवट महाशयांनी कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या सह्याद्री गेस्ट हाऊसवर केलेला आहे. उत्तर साभा उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वच मंत्री महोदयांची बंगले, वर्षा बंगला, सह्याद्री रेस्ट हाऊस, त्या परिसरात असलेली प्रशासकीय यंत्रणेतली सगळीच इमारती, याच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च डावखर आणि आत्ता आलेले सगरे यांच्या कालखंडात झालेला आहे. यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार दिलीप पाथरवट आणि सगरे आणि निवृत्त उपअभियंता डावखर यांच्या कालखंडात झालेला आहे. दुसरी गोष्ट, मंत्री महोदयांच्या निवासस्थानांना पाणी पुरवठा करणे, त्यानंतर तिथली साफसफाई करणे, या सगळ्याच माध्यमातून देखभाल दुरुस्तीच्या नावावर कामे न करताच कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार संबंधित उपअभियंत्यांना हाताशी धरून दिलीप पाथरवट नावाच्या एका शाखा अभियंत्याने केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या उपविभाग अंतर्गत असलेल्या अनेक शाखा अभियंत्यांचे असे प्रकार आलेले आहेत. म्हणून सगरे यांच्या उपविभागाची, म्हणजे पश्चिम उपविभाग साभा मुंबई शहर इलाका अंतर्गत येणाऱ्या या उपविभागाची चौकशी झाली पाहिजे. आणि प्रथम आम्ही त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना एक आता पत्रव्यवहार दाखवत आहोत की जी बोगस कामं झाली त्याची यादी सोबत जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आत्ता मेल केलेला आहे. आणि या मेलच्या माध्यमातून जी कामे झालेली आहेत ती कामे पाहावीत आणि एकाच कामावरती 2-2
3 वेळेला निविदा 2019 पासून एकाच कामावरती अनेक वेळा निविदा काढून जनतेच्या पैशाची लूट केली, सरकारची फसवणूक केली, तीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सह्याद्री रेस्ट हाऊसवरती कोट्यावधी रुपयाचा खर्च करणारा शाखा अभियंता दिलीप पात्रवट, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि शाखा अभियंता यांच्यावर त्वरित कार्यवाही व्हावी एवढी माफक अपेक्षा जनतेच्या वतीनं करतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.